ज्या वकिलांशी या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला त्यांनी 15 दिवस पोलीस कोठडी दिलेली आहे असं कळतंय। आता यापुढे सचिन प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, कारण की आजची रात्र तर वाल्मिक कराडला जेलमध्येच घालवावी लागणार आहे। यानंतर सीआयडी त्यांना रोज त्यांच्याशी या प्रकरणासंदर्भातली माहिती गोळा केली जाईल। त्यांच्याशी या संदर्भात ज्या शंका आहे, जी माहिती सीआयडीला हवी आहे, या जे पुरावे हवे आहे ते गोळा करण्याच्या अनुषंगाने सीआयडी हे वाल्मिक कराड यांच्याकडून माहिती गोळा करणार आहे आणि त्यानंतर 14 दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा ते त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात येतात, अशी ही संपूर्ण प्रक्रिया राहणार आहे। आणि याच दरम्यान आपण पाहिलं की त्यांच्यावरती गंभीर आरोप देखील आहेत की जो हत्या प्रकरण आहे त्याचा देखील तपास आता सीआयडी करणार आहे। त्यामुळे एकंदरीत हा सर्व प्रकरण आता 14 दिवसानंतर नेमकं रोज यामधून काय बाहेर येतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे। श्रद्धा, हो, वाल्मिक कराडला आता आपण जर पाहिलं की 15 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे असं नुकतंच वकिलांनी म्हटलेलं आहे। मात्र सचिन, जी सुनावणी झाली, जो युक्तिवाद झाला न्यायालयामध्ये, अजूनही 3 आरोपी फरार आहेत। त्यांच्या संदर्भात काही भाष्य केल्याचं वकिलांकडून काही स्पष्टीकरण आल्याचं म्हणजे आलेलं आहे का? नाही, वकिलाकडून या संदर्भात अजून कुठलेही स्पष्टीकरण आलेलं नाही। मात्र ते जे 3 फरार आरोपी आहेत त्यांचा देखील शोध घेतला जाईल। त्या 3 फरार आरोपींचा पत्ता वाल्मिक कराडला माहिती आहे का हे देखील याचा देखील जाणून घेण्याचा प्रयत्न सीआयडीचे अधिकारी कोठडीमधून करणार आहेत। त्याचनंतर या प्रकरणाची जे काही कंगोरे आहे की इतर जिल्ह्यामध्ये ज्या अशा पद्धतीच्या घटना घडल्या आहेत का, किंवा जी रेकॉर्डिंग आहे त्या रेकॉर्डिंगमध्ये व्हॉइस सॅम्पल घेतल्यानंतर तो मॅच होतो का, त्याचबरोबर 2 कोटी रुपयाची खंडी मागितली गेली की ती दिली गेली तर ती कुठे आहे, असे अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर या 14 दिवसांमध्ये सीआयडी शोधणार आहे। त्याचबरोबर जो मस्साजोगचे सरपंच आहे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे, या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांचा संबंध आहे का, किंवा वाल्मिक कराड यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा काही संबंध यामध्ये आहे का, किंवा इतर काही गोष्टी यामध्ये साम्य जुळतं का, हे सर्व आता सीआयडी कडून तपासले। त्यानंतर तपास पुन्हा एकदा 14 दिवसानंतर नेमकं स्पष्ट होईल की या सीआयडी या तपासामध्ये कुठपर्यंत पोहोचलेली आहे, किती आरोपींना अटक करण्यात आहे, वाल्मिक कराड यांचा हत्येमध्ये हात आहे किंवा नाही, ह्या सर्व प्रकरण आता 14 दिवसानंतर हळूहळू का होईना समोर येणार आहे। श्रद्धा, हो, आपण जर पाहिलं सचिन तर आता केसच्या न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू होती, युक्तिवाद सुरू होता, तो संपल्यावर आता वाल्मिक कराडला नेमके कुठे घेऊन गेले, कोणत्या जेलमध्ये आज त्यांचा मुक्काम असणार आहे? प्राथमिक माहिती अशी मिळत आहे की बीडमध्ये जिथून सीआयडी पूर्णपणे आपला तपास करत होती गेल्या काही दिवसांपासून सीआयडीची या प्रकरणात नेमणूक झाल्यानंतर, तर त्याच ठिकाणी बीड पोलिसांच्या इथे या वाल्मिक कराडला घेऊन गेलेल्या आहे। तिथेच पुढची जी प्रक्रिया आहे ती पार पडेल अशी प्राथमिक माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। हो, आपण जर पाहतो पोलीस कोठडी असते, न्यायालयीन कोठडी असते, पण या केसमध्ये सीआयडी कोठडी देण्यात आलेली आहे। आपल्या प्रेक्षकांना आपण समजावून सांगूया की यामध्ये नेमका फरक काय आहे। सचिन, अच्छा, यानंतर आता कुठल्याही एखादा आरोपीवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या आरोपीला पकडल्यानंतर न्यायालयासमोर हजर केलं जातं। हजर केल्यानंतर त्यामध्ये प्रकरणामध्ये शस्त्र गोळा करणे असतात, त्याचबरोबर पुरावे गोळा करणं असतात। त्यासाठी पोलिसांना असेल, सीआयडींना असेल, यांना वेळ घ्यावा लागतो, कारण की आरोपीला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी संपूर्ण घटनाक्रम ते पाहिलं जातं। त्यानंतर त्यामध्ये ज्या माहिती पाहिजे त्या माहिती घेतल्या जातात। त्यासाठी PCR म्हणजे पोलीस कस्टडी या ठिकाणी पोलिसांना लागत असते। त्यासाठी पोलीस न्यायालयासमोर मागणी करतो की आम्हाला अमुक दिवसाची प्रक्रिया पाहिजे। जशा पद्धती या केसमध्ये आहे की सीआयडीने 15 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती आणि ती न्यायालयाने पूर्ण 15 दिवस मागणी पूर्ण केली आहे। आणि इथून पुढचे जे 15 दिवस आहे ते पूर्ण 15 दिवस आता वाल्मिक कराडांची चौकशी केली जाणार आहे। प्रत्येक गोष्टीचा माहिती त्यांच्याकडून ज्या गोष्टी जे पुरावे पाहिजे त्या अनुषंगाने त्यांच्याकडून ती माहिती गोळा करण्याचा प्रयत्न या सीआयडीचा असेल। मग त्यांचे CDR असेल किंवा इतर जे पुरावे आहेत किंवा जे घटनाक्रम आहेत त्यांच्याशी जुळते मिळते इलेक्ट्रॉनिक पुरावे असतील किंवा परिस्थितीजन्य पुरावे असतील, या सर्वांचा एक मागोवा आता सीआयडी घेणार आहे। त्यानंतर मग 14 दिवसानंतर 15 दिवसानंतर जेव्हा ही संपूर्ण त्यांचं PCR संपेल, ही कोठडी संपेल, तेव्हा पुन्हा एकदा त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल आणि त्यानंतर न्यायालय मग पुढचा आदेश देतील, अशी ही संपूर्ण प्रक्रिया असते। श्रद्धा,
हो निश्चित खूप छान प्रकारे समजवलंय सचिन. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशमुख यांची जी हत्या झाली त्याच्यावरचा आरोप आहे फक्त जो सिद्ध झालेला नाही अजून वाल्मिक कराडवर. मात्र जे विविध गुन्हे त्यांच्यावर नोंदवण्यात आलेले होते, खंडणीचा असू दे किंवा अन्य काही असू दे, खुनाचेही अगोदरचे असतील, तर या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांच्यावर कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी काही माहिती मिळते का? नाही, आता आता सध्या हा स्पेशली ह्याच प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी करणार आहे, कारण की हा प्रकरण हत्येशी जोडला जातोय. हत्या प्रकरणामध्ये नाव असल्याचा आरोप देखील केला जातोय. त्यामुळे कितपत या सत्यता या प्रकरणामध्ये आहे याचा संपूर्ण सखोल अभ्यास या ठिकाणी सीआयडी करेल. त्यानंतर यामधले जे जे पुरावे त्या संदर्भात लागले तर ते कसे जोडता येतील याचा या 14 दिवसांमध्ये सीआयडी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की त्यांच्यावरती जे पहिले अगोदरचे गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे, त्या गुन्हे आणि या गुन्ह्यांचा काही संबंध आहे का, त्याचबरोबर जे आपण जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे असतात त्यांच्यावरती एमपीडी असेल, तडीपारी असेल की मकोका असेल, असे अनेक प्रकारचे प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली जातात. त्यानंतर या प्रकरणामध्ये जरी त्यांचे वकील म्हणत असले की हा मोठा गुन्हा नाही, अशा गुन्ह्यामध्ये नाही का जामीन होत असते, मीडिया ट्रायलमुळे अशा घटना झालेला आहे, कुठे कलम तपासली पाहिजे, अशा अनेक पद्धतीने या ठिकाणी त्यांचं नाकारलं जात आहे त्यांच्या वकिलाकडून. मात्र वस्तुस्थिती आपण जर पाहिली तर कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यावरती खंडणीसारखे गंभीर गुन्हे 11 आणि 15 दाखल होऊ शकत नाही, असं एक देखील एक मत आहे. त्यामुळं आता कुठेतरी आपण पाहतोय की आता हे 14-15 दिवसाची या ठिकाणी त्यांना कोठडी मिळालेली आहे आणि या कोठडीमध्ये नेमकं काय काय बाहेर येतं, फक्त हेच आहे की मोठे मासे देखील अजून गळायला लागतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण की ही 14 दिवसाची कोठडी म्हणजे मोठी गोष्ट आहे. साधारणतः आपण पाहिलं की अशा प्रकरणामध्ये कमीत कमी कोठडी दिली जाते, मात्र आज घडीला जर आपण पाहिलं तर तब्बल 15 दिवसाची कोठडी मिळालेली आहे आणि या कोठडीमध्ये काय काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरा पर्सन अमोल मी सचिन जिरे, बीड. सचिन थोडा वेळ द्या, मी पुन्हा तुमच्याकडे येते. आपण मी एकदा प्रेक्षकांना घटनाक्रम सांगते, नेमकी सुरुवात कुठून झाली आहे. आपण जर पाहिलं घटनाक्रम, बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडी तपासाला प्रचंड वेग आल्याचं आपण पाहिलं आणि या प्रकरणामधील आरोपी वाल्मिक कराड हा आज आपण सकाळी पाहिलं की स्वतःहून पुण्याच्या सीआयडी कार्यालयामध्ये सरेंडर झाला. त्याने शरण गेलेले आहेत आणि त्यानंतर नियमांनुसार आता आरोपी वाल्मिक कराड याचे मेडिकल सुद्धा करण्यात आल्याचं आपण पाहिलं. त्यानंतर आता त्याला तातडीने बीडचा केस कोर्टामध्ये रात्री उशिरा हजर करण्यात आलं. याचे तंतोतंत अपडेट आपण पाहत होतो आणि यावेळी आरोपीच्या रिमांड संदर्भात सुनावणी सुद्धा झाल्याचं आपण पाहतोय. यावेळी सरकारी वकील जे.बी. शिंदे यांनी वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा जोरदार युक्तिवाद सुद्धा केलेला आहे. जी सुनावणी सध्याची झाली त्याचा युक्तिवाद मी तुम्हाला सांगते. तर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आलेले आहेत आणि मग जामीन मिळायला हवा असा युक्तिवाद कराडचे वकील अशोक कवडे यांनी केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर दोनही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. जी अपडेटेड माहिती येते, ज्या वकिलांनी आपल्याला माध्यमांशी बोलताना सांगितलं 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. रात्री 10 वाजल्यानंतर ही सुनावणी सुरुवात झाली आणि 11:20 या सुनावणीचा युक्तिवाद संपला आणि अखेर कोर्टानं मोठा निर्णय दिल्याचं पाहायला मिळालं. सीआयडीनं 15 दिवसांची कोठडी मागितली होती पण ती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सीआयडीचं कुठेतरी यश म्हणावं लागेल. आणखीनही जे 3 आरोपी फरार आहेत त्यांचाही शोध अजूनही सुरू आहे. आत्ता जी 15 दिवसाची कोठडी मिळालेली आहे त्यामध्ये आणखी काय धागेदोरे हाती लागतात, आणखी काय तपास होतो, कारण की सीआयडीनं बऱ्याचशा कामाला वेग दिलेला होता. जसे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, आज जवळजवळ 20 दिवस होत आले आणि या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीआयडी दिवस रात्र काम करत असून आत्तापर्यंत 100 जणांची चौकशी झालेली आहे. आणि आत्ता जी सगळी घटनाक्रम जो आपण पाहतोय, वाल्मिक कराडची आजची रात्र ही जेलमध्ये असणार आहे आणि त्याच्या पुढे उद्या त्याचा मुक्काम, आज त्याचा मुक्काम जेलमध्ये असून त्याची उद्यापासून 15 दिवस पोलीस कोठडी असणार आहे. आणि हे सगळे अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याला न्यायालयाच्या इथून देत होते. तंतोतंत आणि ताजे अपडेट्स आपण या सगळ्या घटनाक्रमाचे पाहिलेले आहेत. सचिन, या सगळ्या ताज्या अपडेट्ससाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि आपण जर पाहतोय वाल्मिक कराडला 15 दिवसांची आता सीआयडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मोठी बातमी. Thank you.